युएस मध्ये आल्यापासून कळालं की अमेरिकन असो किंवा अमेरिकन इंडियन त्यांच्यासाठी एज इज जस्ट अ नंबर. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार युएसए. आज सकाळीच माझे युट्यूब वरती 11,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. त्याची स्ट्रीट म्हणून सगळ्यांसाठी स्मूदी घेतली आणि जाताना मला हे काका भेटले. आता बोलता बोलता मला कळालं की यांचं वय 65 आहे, पण यांच्याकडे बघून बिलकुलच वाटत नव्हतं. कारण रोज 5 मैलची रनिंग, जिम आणि वर्क इतकं सारं ते मॅनेज करत होते या वयामध्ये. ते बघून क्षणभर मला स्वतःची लाज वाटली. हेच तर असतं ना, वर्क प्लस फिटनेस बॅलन्स जर का ठेवला ना, ही एज फक्त हा एक नंबर आहे. आता 11K सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन छोटं का असे ना, पण माझे ग्राउंड स्टाफ पासून ते ओनर पर्यंत सगळेच खुश होते. हेच तर असतं ना, जेव्हा आजूबाजूला सपोर्टिव्ह माणसं असतात ना, तेव्हा ग्रोथ करण्यामध्ये मस्त मजा येते. पण सेलिब्रेशन तर चालतच राहील. त्यासोबत मला कामाचंही भान होतं. मंडी राईस बनवला, गोड बिर्याणीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं, त्यासोबतच लागल्या हाती डोश्यासाठी सांबार तयार करून घेतलं. आता बाहेरचं पावसाचं वातावरण बघता मला वाटलं होतं की आजची इव्हनिंग काही बिझी होणार नाही, पण ते फक्त मलाच वाटलं होतं. गेस्टच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. आजची इव्हनिंग पण नेहमीसारखी बिझीच निघाली. स्पेसिफिकली जास्त करून करी आणि नानच्याच ऑर्डर होत्या. तोपर्यंत बघतो तर काय, पाटलांची ऑर्डर आली. मला वाटलं वडापाव ऑर्डर केला असेल, पण पाटील युएस मध्ये येऊन मुंबई टाकोस खायला लागले. आता तेवढं काय चालायचंच. इव्हनिंग बिझी नव्हती म्हणून मी कोरमा ग्रेव्हीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. तोपर्यंत क्लोजिंगच्या टायमाला 15 जणांचा टेबल आला. त्या फॅमिलीला आपलं फूड खूपच आवडलं. विषय आहे का मग, आपल्या हाताला टेस्ट आहेच हो. आणि एका टेबलमुळे आमचा सेल्स पण जास्त झाला. त्यासोबत जाताना लिमोसिनचं पण दर्शन झालं. चला मग भेटू द्या. जय शिवराय.